वाटपाडे. मी कराड तालुक्यातला पाचोरेवानी या खेडेगावची आहे. तर मी जेव्हा 11 वर्षाची होते तेव्हापासून मला डायबिटीस आहे, टाईप 1 डायबिटीस आहे. आणि तेव्हापासून मी 4 टाइम इन्सुलिन घेत होते. त्यानंतर काही कालावधीने 4 टाइमचं 2 टाइम वरती आलं. पण त्यानंतर आहे ना, म्हणजे शुगर ही काही कंट्रोलमध्ये नव्हती. म्हणजे हाय झाली तर खूपच हाय होऊन जायची आणि लो झाली तर खूपच लो, म्हणजे 20-30 वरती यायची डायरेक्ट. आणि मागच्या वर्षी म्हणजे मी आता करंटली म्हणजे बी फार्म सेकंड इयरला आहे. तर मागच्या वर्षी मी हॉस्टेलवरती होते. अक्षरशः मागच्या वर्षी 2 ते 3 वेळेस कोमामध्ये जाऊन आलेली, मेजर ऍडमिट होऊन आलेली फक्त शुगरमुळे, डायबिटीसमुळे. आणि त्याच्यामध्ये मला हायपर ऍसिडिटीचा पण त्रास व्हायला लागला होता. आपली नॉर्मल ऍसिडिटी कशी असते की आपल्या पोटामध्ये गॅस तयार होतं, हायपर ऍसिडिटीमुळे माझ्यामध्ये रक्तामध्ये गॅस तयार होत होता. आणि अक्षरशः जेव्हा ऍसिडिटी व्हायची तेव्हा मला ऑक्सिजन लावल्याशिवाय पर्याय हा राहतच नव्हता. माझे पल्स पूर्ण कमी होऊन जायचे. म्हणजे मला ऑक्सिजन घेताच येत नव्हतं, म्हणजे श्वासच घेता येत नव्हता डायरेक्ट. एवढी मेजर कंडिशन होती माझी. आणि शुगर ही डायरेक्ट 500च्या पुढे निघून जायची. म्हणजे म्हणजे नॉर्मली लोकांची ज्यांचा डायबिटीस असतो, नॉर्मली काही वेळेस हाय शुगर म्हणजे 200-250 असते. माझी हाय शुगर ही डायरेक्ट 500च्या पुढे राहायची. आणि लो म्हणजे 10 ते 20. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे अशी कंडिशन खूपच वेगळी झाली होती. म्हणजे काही माझ्या किडनीवरती सुद्धा परिणाम होत होता. माझ्या किडनीमध्ये इन्फेक्शन पण झालं होतं एकदा. आणि स्वेलिंग सुद्धा आली होती किडनीला माझ्या. म्हणजे डायबिटीसमुळे खूप सारे म्हणजे आजार मला लागले होते. आणि त्याच्यानंतर मग ह्या वेलनेस फॅमिलीची माहिती मिळाली. माझे कोच म्हणजे निलेश सर यांच्याकडनं. मग त्यांनी पप्पांना सांगितलं की असं असं आहे. मग आम्ही इथे ट्राय केलं. पहिल्या 8 दिवसामध्येच माझी हायपर ऍसिडिटी पूर्णपणे गायब झाली. तेव्हापासून आता मला 5 ते 6 महिने झाले, मला एकदा पण ऍसिडिटी झाली नाही. आणि शुगर पण माझी एकदम कंट्रोलमध्ये. आणि इन्सुलिनची युनिट देखील, मी 2 टाइम इन्सुलिन घेते ना, ते इन्सुलिनची युनिट देखील खूप कमी प्रमाणात झाली, म्हणजे कमी झालेले. आणि काही महिन्यातच मी सांगू शकते सर्वांना की माझं इन्सुलिन हे बंद होऊन जाईल. ही तर मला गॅरंटी आलेली आहे वेलनेस मध्ये. म्हणजे आपण म्हणतो की देव हा प्रत्यक्ष दिसत नाही, पण मग माणसाच्या रूपामध्ये देव हा भेटतोच. असं तर माझ्या म्हणजे मला भेटलेलंच आहे. मला नवीन आयुष्य भेटलेलं आहे या वेलनेस मध्ये येऊन. खूप म्हणजे खूप माझी लाईफ सेकंड लाईफ भेटलेली मला, देवाने दुसरं आयुष्य दिलंय. आणि तुम्हाला खरं सांगते, 10 ते 11 वर्ष झाले मला आतापर्यंत. माझ्या वडिलांनी माझ्या आजारावरतीच फक्त फक्त आजारासाठी 20 ते 25 लाख रुपये फक्त आजारासाठी खर्च केलेले. कोणी सांगेल पप्पांना तुम्हाला इथे फरक पडेल, पप्पा कुठं नाही ते तिकडे जाऊन आलेले. केरळ म्हणा, गुजरात म्हणा, काय वेगवेगळे औषधं म्हणा ते घेऊन आलेले. मुंबईचे डॉक्टर म्हणा त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आलेले. पण काहीच फरक पडत नाही. आणि जेव्हा मला डायबिटीज झाला ना, तेव्हा ते डॉक्टर होते. तर त्यांनी सांगितलं होतं की हिला आयुष्यभर इन्सुलिन घ्यायलाच लागणार आहे. पण मग त्यांनी जे सांगितलं ते कदाचित खोटं पडू शकतं. आता काही महिन्यामध्ये माझ्या चेहऱ्यावरचा आनंदच तुम्हाला सांगू शकतो की म्हणजे मी एवढं सांगू नाही शकत आहे आता. पण मग खूप वेगळं आहे हे वेलनेस मध्ये. माझे कोच माझ्यासाठी हे देवच आहे आणि वेलनेस म्हणजे माझ्यासाठी एक मंदिरच आहे. जे मला देवाच्या मंदिरात जाऊन नाही भेटलं ते मला इथे भेटलेलं आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगते की फक्त तुम्ही सातत्य ठेवा. तुमचं जे काही असेल, वजन कमी करणं. लोक वजन कमी करण्यासाठी असं म्हणतात की लय मोठं आव्हान आहे बुवा वजन कमी करणं. पण माझ्या आजारासमोर वजन कमी करणं हे काहीच नाहीये. म्हणजे वजन कमी करणं काय आहे? तुम्हाला वजन तुम्ही मग मला मी सांगते, तुम्ही वजन कमी करा, तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कोणता आजार नाही लागणार. खऱ्या गोष्ट ही, आजकाल वजन ज्यांचं जास्त वाढतं ना, त्यांना डायबिटीज, बीपी, शुगर हा प्रॉब्लेम लवकर उद्भवतो. त्या मग तेच आहे की तुम्ही वजन जर कमी केलं ना, तुमच्या आयुष्यात परत तुम्हाला कधीच कोणताच आजार लागणार नाही. मला जे लोक भेटतात ना आता, मी सुद्धा त्यांना तेच सांगते, तुम्ही फक्त वर्कआउट करा आणि मी जे सांगते तेवढं करा. ते न्यूट्रिशन घ्या. तुम्हाला आयुष्यात परत कधीच कोणता आजार लागणार नाही. आणि मी त्यांची गॅरंटी घेते 101%. कारण की मला जे भेटलंय ना, ते सर्वांना देण्याचं काम मी करते आता. थँक्यू मॅम. बस एवढंच होतं माझ्याकडनं.